मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे। अनेक वर्षांपासून दाट लोकवस्तीच्या परिसरात असलेले हे डम्पिंग ग्राउंड अखेर बंद होणार आहे। उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला स्पष्ट शब्दात फटकारलं असून पुढील 3 महिन्यात ही संपूर्ण जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले। भांडूप, कांजूरमार्ग आणि विक्रोळी परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून या डम्पिंग ग्राउंडमुळे गंभीर त्रास सहन करावा लागत होता। या भागात दररोज वाढणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, प्रदूषण आणि त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार, त्वचेचे विकार यांसारख्या समस्या वाढीस लागल्या होत्या। यामुळे स्थानिक नागरिकांकडून सातत्याने डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी केली जात होती। न्यायालयाच्या निरीक्षणानुसार ही जागा संरक्षित वनक्षेत्रात येते, त्यामुळे या जागेवर डम्पिंगचा अधिक विस्तार करणं कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही। परिणामी न्यायालयाने ही जागा रिकामी करून पर्यायी व्यवस्था शोधण्याचे निर्देश बीएमसीला दिले आहेत। या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी बीएमसी समोर आता एक नवे आव्हान उभे राहिले आहे। ही जागा रिकामी करून मुंबईतील कचऱ्याचा योग्य आणि शाश्वत पर्याय शोधण्याचं। आगामी काही महिने या प्रकरणाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे। विद्या अमृतकार, शहर मुंबई।